लहू लष्कर पैसा पाणी हाती घोडे सर्व काही आहे, एवढंच काही पूर्ण राज्य आमच्या ताब्यात आहे. पण मनाला एवढंच खंत आहे, आमची पत्नी स्वर्गवासी झाली. 2 मुलं लहान असताना त्यांचा प्रतिमा सांभाळ मी केला. आता ते लहानाचे मोठे झाले, शिक्षण त्यांचं चालू आहे. यंदा का त्यांचं लग्न झालं म्हणजे मी मोकळा झालो, तेवढीच आमच्या जीवाला चिंता आहे. पण दरबारात मी एकटाच बडबड करतोय. आमचे पहारेकरी अजून काय आलेले नाहीत. ती पगाराला मात्र नेहमी पुढे असतात आणि कामाला मात्र कधी वेळेवर नसतात. राज दरबार भरून किती वेळ झालेला आहे, पण अजून दरबारात त्यांचा तपास नाही. कोण आहे तिकडं? आशीर्वाद आहे. संगत नेहमीप्रमाणे तुम्ही दरबारात किती वाजता येता? 10 वाजता येतो. आता किती वाजले पाहिलेत का? 11 वाजले. 1 तास लेट का झाला? अहो त्याचं काय माहितीये का, हा, माझी बायको तिला लागलं डोहाळ. म्हणजे तुझ्या बायकोला दिवस गेले. हो. ही तर आनंदाची बातमी आहे. पण तिला लागलं डोहाळ. बर, तिला चिंचा खाऊशा वाटल्या. शेणचा खाऊशी वाटल्या. चिंचा खाऊशा वाटल्या. हा. आता मला तर दरबार द्यायला उशीर झाला हा, आणि बायकोला तर चिंचा खायच्या होत्या. म्हणजे तिने हातात धरला, मला चिंचा आणून द्या. आणून द्या. बर, पण मी काय म्हणलं, हा. महाराज आपल्या जायचं, हो, आपण थोडं उशिरा गेलो तर काय अडचण नाही. बरोबर आहे. मग काय करू, आपल्या दरबाराच्या मागचे चिंच झाड हा, मोठं, मोठं चिंचचं झाड आहे. तिथं गेलो. तिथं भरपूर चिंचा आहे त्याला. भरपूर चिंचाच्या. हो. भरपूर चिंचा काढल्या. बर, ह्या किचन भरल्या, ह्या किचन भरल्या, सगळीकडे चिंचा चिंचा भरल्या. म्हणजे 4 दिवसात दोघांचं चिंचाने भरले म्हणजे बाजूचे हात पूर्ण केला पाहिजे. पूर्ण केला पाहिजे. हा. पण झालं काय माहितीये का, हा. झाडावर चढताना चढलो बर, पण उतरताना उतर येईना. म्हणजे त्या भावनेच्या आहेत. बायकोला चिंचा द्यायच्या, तू सरसर झाडावरती चढला, चढलो. चिंचा तोडल्या, हो. 4 खिशे भरले, भरले. पण तुला उतरता येईना. चढताना चढलो पण उतरता येईना. उतर येईना. मग तू काय केलं? डोकं चालवलं. मग तू डोक्याला, मला माहिती आहे तू हुशार आहे. तरी आणखी कातरलो नाही. हा, केस हा, केस कापली नाही. हा. हा, झाडावर चढताना चढलो बर, पण उतरा येईना. मग काय केलं? डोकं चालवलं. काय डोकं चालवलं? पळत पळत घरी गेलो. घरनं शिडी आणली, चाराला लावली, चारा चारा खाली उतरलो, दरबार जात होतो. अरे बंडल, हो. बंडल मारायची मी त्याला काहीतरी शंभर असती. मला एक सांग, तू काय मला वेळा का बुद्धू समजला? तुम्हाला काही खरं वाटलंय? मला काय, तू काय म्हणला झाडावर चालला? तुम्हाला हे खरं वाटलंय? खरं नव्हतं काय? मग अशी मारुतीच्या देवळात झोपलो होतो, हा. तेव्हा स्वप्न पडलं. अरे ते स्वप्नात राहू दे. हा. तुझा जोडीदार अजून कसं काय आला नाही? अहो त्याचं काय माहिती का, हा. त्याच्या मागे लय काम असतं. कुठलं काम? त्याच्या अरे मागे म्हणजे पगार आमच्याकडून घेता हो. आणि काम दुसऱ्याची करता. अहो तसं नाही हो. हो, त्याचं काय माहितीये का, त्याला त्याची बायको जी आहे का नाही, हा, ती सोडत नाही. बायको सोडत नाही. हो. मग दरबारात कामालाच राहायचं नाही ना. आपण आला की तो आता. आलाय का? हो. त्याला बोलून घ्या, म्हणा दरबार भरवायचा आहे, प्रधानजीला बोलवायचं आहे. बरोबर. भरपूर काम आहेत म्हणा, तो का बोलून बोलून घ्या. काकासाहेब महाराज, त्यांचं काय माहितीये का, काय झालं? त्याच्या घरी एक तर चालल्यात लय मोठी भांडणं. भांडणं चालल्या? लय मोठी भांडणं चालली ती. हा. हो. बरं, मला एक सांगा, हा. प्रधानजी आपले कुठे गेलेले तर आपण आले नाहीत? प्राधान्य घेतात की, पण त्याला तर बोलू द्या की मला. त्याच्या घरी काम आहे म्हणतोय ना. अहो भांडणं झाले पण तो आणलाय की. मग त्याला बोलून घ्या, त्याला विचार आपण कशामुळे भांडणं काय झाले, हे मला म्हणायचे. बोलून घ्या. ए शंडल, धन्यवाद आहे. बोला की. अरे हा बंडल वेळेवर आला हा. आणि तू एक संडल इतक्या वेळ काय करत होता? तो सांगितलं नाही का, तू मग अशी मला बोलवाय आला. हा. माझ्या घरात किती मोठी भांडणं. सांगितलं नाही तुम्हाला भांडणं झालेत म्हणून. अहो बायकोची माझी एवढी जी भांडणं जी झाली, अरे पण भांडणं कशामुळे झाली? रागात बायकोचा जीवच मारून टाकला. जीव मारला? अरे पण जीव मारल्यासारखं झालं काय? अहो तिने केलं तसं. काय केलं नेमकं? ऐका, हा. सगळ्या भाताच्या भोगल्यात तांदूळ शिजावला. काय केलं तिनं? सगळ्या भाताच्या भोगल्यात तांदूळ शिजावला बर. आणि शिजावला.
तांदूळ शिजावला ते शिजावला बर. त्या आख्या तांदळाचा भातच करून टाकला. तुम्हाला देखील राग येईन का नाही? संडे म्हणजे भाताच्या भागाला तिने तांदूळ शिजवला बरोबर. आणि शिजवला ती शिजवला. त्या तांदळाचा अहो महाराज आका भातच करून टाकला. मला एक सांग, हा भाताच्या भागुल्यात तांदूळ शिजवलं हा. आणि त्याचा भात केला, आणि मग तांदळाचा भातच होईल का काय होईल? त्याची बिर्याणी व्हायला पाहिजे. तुझ्या बापाने केलं होतं का रे? अरे त्यात सगळं मटेरियल टाकल्याशिवाय बिर्याणी होईल का? मला आम्ही उगाच मारली. बाबा जर तेव्हा तुमचा चेहरा अगदी गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असतो, हो. आज तुमचा चेहरा पडण्याचं कारण काय सांगायचं तुम्हाला संडल बंडल? हा बऱ्याच वर्षापासून तुम्ही माझ्या राजदरबारात नोकरीला आहात. राजवाड्यात आम्ही नोकरी करतोय. बरोबर आहे. इमानदारीने आजपर्यंत तुम्ही नोकरी करताय, हो हो काय काय? म्हणून तुम्हाला हा. मला बी काहीतरी सांगावंसं वाटतंय. बोला की. तुम्हाला माहितीये की वसंतराणी मनोरमा ही लहान असताना त्यांच्याही स्वर्गवासी झाली. ए बाबा तुला सांगतो, काय म्हणजे ह्यांच्या मुलींचे तुला नाव माहितीये का? मला माहिती आहे. म्हणजे मला माहितीये, मी या दरबारात लय दिवसापासून आहे. हो. म्हणजे आपल्या सुशिला ताई हा असू दे बाबा. लाडांनी त्यांना म्हणतात. काय म्हणता तुम्ही सांगा? काय म्हणता? कारण ती पोटाला आल्यामुळे ती नावरच नाव आहे. पण तिला आपण लाडाने म्हणतो सुशिला ताई. अरे बाबा सुशिला ताई सुधाकर दादा जरामले आणि आपल्या काकू बिचारे स्वर्गवासी झाल्या. स्वर्गवासी झाल्याच्या नंतर महाराजांनी काय केलं? काय केलं? महाराजांनी काय केलं? काय केलं? तुला माहितीये का? काय केलं? महाराजांनी मशू दिवस काढले. दिवस काढले का? ए मूर्खा, तसं नाही. मग मला सांगा, आपल्या काकू वारल्या, मारले की? बरोबर का? हा. आपल्या काकू वारल्याच्या नंतर वाड्यामध्ये आपली तुमची 2 मुलं, हा तुम्ही एक, हा मी एक, 2 लहान लहान मुलं होती. बरोबर. तुम्ही एक होता, मी होतो. आपल्याला भाकरी चपाती करायला येत होती. हा भाकरी चपाती करायला येत होती. हा कालवण करायला येत होतं का? नाही नाही, आपल्याला काय मसाला किती टाकायचा काय ती समजत नव्हतं. मग मी काय करायचो? काय करायचं? आपल्या म्हशी, हा म्हशी होत्या भरपूर. म्हशीचं दूध काढायचो. हा आणि दूध आणि भाकरी खायचो. हा. म्हणून मी काय म्हणलं, बाबांनी म्हशी दिवस काढले. अरे म्हशीच्या दुधावर म्हणला. हा म्हशीच्या दुधावर. आता तुम्हाला काय प्रश्न केला की तुमचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा फुलफुलीत असतो, बरोबर. पण आज तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी. हा. या नाराजीचं कारण हा सुधाकर आणि सुशीला हा. यांचा हात पिवळं केलं, मी म्हणजे मोकळा झालो. त्यांचा पिवळं म्हणजे त्याला कावेळी झाले का? तुझ्या कानामागे जाळ काढू का? नाही झाली. अरे अरे लग्नाच्या वयात आले. हा, आला. अरे बाबा मुलीचं म्हणजे एक विषय कसा असो, मुलीचं म्हणजे एक लोखंडाचं भांड असतं आणि त्याचा तडा घ्यायला भांडण लोकांनाच असतं का? बरे मूर्खा, काचाचं भांड. हा काचाचं भांड. अहो मी फुसतोय जरा. हा हा बरोबर आहे, बरोबर. पण बाबा मला एक म्हणायचंय, तुम्ही सुशीला ताईच्या लग्नाचं तुम्ही कामगिरी ते ह्यांच्यावर सोपवलेली, प्रधानजीला सांगितलं होतं, त्याच्यामुळेच मी दरबार भरवलाय. दिवाणजीला सांगितलेलं. हा. मग ती त्याचं काय झालं? आता दिवाणजीला बोलून घेऊ. ती लंडनला बी गेलेलं. हा लंडनला गेलेलं ते आलेत का? आले ते. आलेत म्हणजे तुम्हाला, आपल्याला तरी काय माहिती, तुम्हाला सगळं माहिती असणार त्यांचं. हा. बरोबर, म्हणजे ते आल्यात. आणि सुशीला हा सुधाकर दादा. सुधाकर दादा, बरोबर. ह्या दोघांचं मी शिक्षण कुठपर्यंत आले, त्यांच्या लग्नाचं काय करायचं त्यांचा सुद्धा विचार घेतला पाहिजे. अरे बरोबर आहे बाबा, काय तुला सांगू, ह्यांचं बी बरोबर आहे. सुशीला ताई लग्नाच्या वयात आल्यात. हा. बरोबर, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आत्ताच्या आता आम्ही बदामी बंगल्यावर जातो, प्रधानजीला बोलतो. हा. म्हणजे काकासाहेबांना बी आम्ही बोलतो. हा. बोलले की त्यांना सांगतो तुम्हाला आपल्या राजवाड्यात बोलावलंय. हा तेवढा निरोप सांगा. हा. आणि म्हणजे त्यांचा विचार घेतो. तुम्ही एक काम करा, विश्रांती करतो. तुम्ही विश्रांती करा, जेवण करा, विश्रांती करा आणि झोपा. आम्ही काम सांभाळतो. तेवढं प्रधानजीला सांगा. नालाय का काय सांगितलं होय रे? तो काय सांगितलं? काय बायकोची माझी भांडणं झाली हा. आणि खरंच लागा हाताच्या बोलत आजशी लावलं. हा. बिचाऱ्याला कुत्र्याची आग घेत रे मारली. आणि बघ त्याला होय सगळा अक्का. सगळा भातच, पण मला वाटलं बिराणेच होते. हा. आणि तो चिताचं काय काढलं. अरे काहीतरी सांगितलं बाबा. होय. म्हणलं बायको गर्भधार आहे. बरी एक काम कर, काय करू? हो, हा हे तर म्हणजे राजांच्या समोर आपलं काय बी कुठं बी काय बी चालतंय, चालतंय. पण दिवाणजीच्या समोर काय नाही चालत. हा. तू बोलशील
आणि अंग मार खाईल हो तेवढं आहे. हो गपचीप बसायचं हो. तर तो आहे लय रागीट माणूस रागीट. गप बसायचं हो बर हुशार हो पाशा आता कोणी काय न्या, ना आलाय का आपण कशाला आहे कोणी काय नेऊ नका. कुणी काय नेऊ नका चल चला, चल से धरती फटी 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 अधर्म से आसमान 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 अत्याचार से कांपी इंसानियत राज कर रहे हैवान 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 जिनकी होगी दौलत अपूर्व जिनका होगा निशाना अभेद तो करेंगे इनका सर्वनाश वो कहलाएंगे हृदय हृदय चिंता चिंता दिवाळी फक्त एकाच गोष्टीची बाल मला 24 वर्ष झाला मी या गावात राजवाड्यामध्ये काम करत आहोत पण पैशासाठी नव्हे तर फक्त चंद्रप्रभाच्या प्रेमासाठी सुशीला काही कामाच्या तावडीत घामली की बस काम कसं परफेक्ट झालं हा राजवाडा पूर्ण आपल्या ताब्यात पण हो बराच वेळ झाला मी एकटाच बडबड करतोय या राजवाड्यातील नोकर कधी कामावर येतात कधी नाही याचा तपासच लागत नाही ठीक आहे आवाज देऊन बंडन हे बंडन काकासाहेबांच्या विचारवर विजय असो विजय असो. मग काय बोलतोस विजयवर असो अहो, विजय असो. विजय असो हो बंडन हो नेहमीप्रमाणे दरबारात किती वाजता येतात 11 वाजता येतो. 11 वाजता हो. आज टायमिंग किती झाला 12 वाजल्या. 12 वाजल्या हो. मग वेळ का झाली सांगा की. म्हणजे आम्ही सांगायचं अहो मी सांगतो तुम्ही ऐका. हा. हा का वेळ लागला त्याचं काय माहितीये का थोडा लेट झाला. अरे लेट का झाला थोडा टाइम लागला हो. अरे टाइम का लागला त्याचं काय माहितीये का वेळ झाला. हे! अरे लेट का झाला हे सांग लेट का झाला. हा, अहो तुम्हाला काय माहितीये का काय झालं माझ्या घरी लय मोठी भांडणं झाली. म्हणजे तुझ्या घरी मोठी भानगड झाली हो. काय झालं रे अहो माझ्या पोराची माझ्या बायकोची पोराची झाली मारामारी. त्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोराने माझ्या बायकोच्या पोरानं आमच्या दोघांच्या पोराला लय मारले. हे बंडन अरे काय बोलतोय याचं तरी भान नाही का तुला तुम्हाला कळलं नाही. अजिबात कळलं नाही बरं सांग का सांग माझ्या पोराची आणि माझ्या बायकोच्या पोरं झाली मारामारी. त्यात आमच्या दोघांची पोरं मध्ये गेली तेव्हा माझ्या पोराने माझ्या बायकोच्या पोराने आमच्या दोघांच्या पोराला लय मारले. अरे मूर्खा काय बोलतोस याच्यावर भान आहे का तुला काय बोलतोस काय झालं मूर्ख कुठला हे सांगण्यासाठी तू इथं आलास का हे तुम्हाला कळलं नाही. अजिबात कळलं नाही सुट्ट करून सांगतो. सुट्टा करून सांग बघा पहिलं माझं लग्न झालं. बर पहिला पोरगा झाला. दुसऱ्या पोरात माझी बायको मेली गमावली खाला. अरे एकच झालं बरोबर का नाही. हा. बायको जशी मेली तसं मला यायला लागलं. बर रस्त्याने यायला लागलो दगड हाणायला लागलो. दगडी हाणायला लागला हो. बर जेव्हा तुमच्या तारखा मूर्ख माझ्याकडे आला. हे मूर्ख कुणाला बोलतोस मुरलेला मुरलीला बोल मुरलेला माणूस हा. माझ्याकडे आला आणि मला म्हणला सुरेश असा येण्याकडे फिरू नको. अच्छा हा बर एखादी गाठीची गाव मात्राची बायको कर. बर तेव्हा एक गाठीची बायको केली. तिला पहिल्या नवऱ्याची 2 पोरं. बर हा. आता मला सांगा मी तिच्या संग लग्न केले म्हणलं काहीतरी मला तिला 2 पोरं काढावं लागतं का नाही. अगदी बरोबर बरोबर. बरोबर. म्हणून तुम्हाला म्हणतोय हा. माझ्या पहिल्या बायकोच्या 2 पोरांनी
तिच्या पहिल्या नवऱ्याचे 2 पोरं आहेत. आताची 2 पोरं आहेत ना त्यांना मारलं. बर ठीक आहे. तू आलास आणि तुझा जोडीदार ए काय अरे तू आलास आणि तुझा जोडीदार का नाही आला? बोलावतो की मग बोलवता आवडतो लगेच हे असं कुठं असतं होतं काय बोलावते की बोलावते की काय झालं हा? फोटो काढायचा ए काढा फोटो हा काढा बाबा काढा काढला काढला हा काढला हा फोटो काढायचा आता थोडा आवाज हा ओके आता आवाज येतोय येतोय? ठीक आहे हा. बोला त्याला ए संडल या बाबा माझं चालू आहे अरे काय बोलतो विजय असो विजय असो. विजय असो हा. काय हा संदल हा आज लेट येण्याचं कारण लेट झाला की झाला. काय झालं? मला सांगा जर नेहमीप्रमाणे दरबारमध्ये कोण येतं? तुम्ही येता हा आम्ही येतो. आज कोण आले? आज आम्ही आलो. आम्ही का आला? ए तसं नाही. पूर्वी जर दिवस कोण येतं? अरे तुम्ही येता. आज कोण आले? अरे आज आम्ही आलो. आम्ही का आला? संदल अरे काय बोलतो याचं भान आहे का तुला? तसं नाही. जर दिवस दरबारमध्ये कोण येतं? अरे तुम्ही येता. आम्ही येतो. हो आज कोण आले? आणि आम्ही आज आलो. का म्हणजे सांगू का तुम्हाला? का? असं तुम्हाला लेट का वाटतंय माहितीये का? हा जर दिवस दरबारमध्ये आम्ही येतो. आज तुम्ही आला. मी माझ्या टायमिंग मध्ये आलोय. पण काय विषय झाला? आमच्या अगोदर तुम्ही आला म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्ही लेट आलो? असं आहे का? हा. बरं ठीक आहे. हा. महाराजांनी दरबारमध्ये काय हुकूम काढलाय? काय म्हणता? त्या टायमाला मी तिथं होतो तो नव्हता बर. मला माहिती आहे हुकूम काय अरे काढलाय काय काढला हुकूम? हुकूम काढलाय इस्पिक आणि किलवर मटक्याशिवाय जुगारशिवाय याद नाही. नालायक माणसा. अरे किलोवर आणि स्पीक निघाला होता का? नव्हता. मग कुठला निघाला होता? चौकट आणि बदाम. चौकात आणि बदाम. तुला सुद्धा सुगार सत्ता आणि मटका याशिवाय तुम्हाला वेळ नाही. मूर्ख. अरे तुमच्या पुढे असं वाटतं डोकं फोडून घ्यावं. दगडाने देऊ का जगात आणून देऊ का? अरे उद्या आमच्या तुम्ही बाप व्हाल. बाबा उद्या तुम्ही आमचे बाप व्हा. नक तर चेष्टा करू नका. ग बस. अरे मी चेष्टा करत नाही बंडल तुझी. मग तुम्ही चेष्टाच करता. राहू द्या. बरं, ठीक आहे आमचे बाप हो. राहू दे की राव. चेष्टा करता तुम्ही. अरे आम्ही सांगतोय की आमचे बाप तुम्ही व्हा. मग घ्या तुमच्या आईचा विचार. आमच्या आईचा विचार. ह्यांच्या आईचा. ह्यांच्या आईचा विचार घ्यायला मी आणखी ह्यांच्या आईला सोडचिठी दिली आमच्या का? आईला मूर्ख कुठले? असं म्हणतात निघून जाऊ. तिकीट काढून देऊ का? तिकीट काढून देऊ का? याच्यावरतीच तुम्ही सर्वजण आहात. उद्या तुम्ही आमच्या डोक्यावर बसाल. वागा खाली. मूर्ख कुठले? इकडे दरबारमध्ये काय सुविचार आलाय का? अहो असा काय विषय झाला? तुम्हाला एवढं बोलावलंय. काय? आत्ताच्या आता तुम्हाला दरबारात बोलावलंय तुझी आम्हाला महाराजांनी ताबडतोब बोलवलाय. लगेच 2 मिनिटात येऊन बोलावलंय. ए नीट व्यवस्थित बोल. तुम्हाला येऊन बोलावलंय लोक. बरं ठीक आहे येतो म्हटलं मी. बोलतोय नाही ती बोलतोय. अरे काय बोलला? अरे तुला काय करायचंय? त्यांचा होता काय हुद्याप्रमाणे चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. अरे म्हणलं काय बोलला तो? खुशाल म्हणतोय काका साहेबाच्या डोक्याला तेल आहे का? म्हणजे आमच्या डोक्याला तेल नाही. तुला काय करायचंय? अरे हुद्याप्रमाणे चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. खुशाल म्हणतोय काका साहेबाच्या डोक्याला तेल आहे का? अरे नालाय का? उद्या ते तेल लावतील, उद्या ते रॉकेट सोडतील. तुला काय? रॉकेल चोरची. दे पेटून. मूर्ख कुठले? मी जातो दरबारामध्ये. पाठीमागे व्यवस्थित या. येऊ का? काय बोलला? कशाला काय बोलतोय त्याला?
काय काय अरे काय उद्याप्रमाणे चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. काय बोलला काय बोलला कुशाल म्हणतोय काका साहेबाच्या चपलीला अंगठ आहे का? तुला काय करायचं आमच्या त्या चपलीच्या अंगठ्याचं अरे तुझा उद्या काय, उद्याप्रमाणे चाललं पाहिजे, बोललं पाहिजे. उद्या ती ही चप्पल घालत्या, उद्या नाहीतर ते जेवढा पुढची चप्पल चोरत्या. तुला काय करायचं? आम्ही चोर वाटलो का तुम्हाला काही म्हणू नका मूर्खांनो. येतो मी नालाय का तू बोलतोय आणि मला मार खायला लावतोय का नाही? हा. हे झाला चेष्टाचा विषय. बघ आत्ताच्या आत्ता आपल्या पुढे ती निघून गेले. तुला सांगतोय काय हो, आता ती काय करते, एकाच दोन सांगतील आपल्याबद्दल आणि आपल्याला कामावून काढते. बरोबर काका साहेब आहेत हुशार, त्यांच्या आधी आपण जायचं, माझ्या मागे सगळं मधल्या मार्गे जायचं. हुशार हो पाशा. आता कोणी काय देऊ नका, नेऊ नका. चलो संडल आणि बंडल दिवाळीला आणण्यासाठी गेले, पण अजून आल्या नाही. त्यांच्या कानावर ही गोष्ट मी लग्नाची टाकली होती. आशीर्वाद आहे. बर तुम्हाला सांगितलेली कामगिरी तुम्ही केली का? महाराज हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा. ते आत्ताच्या आत्ता येत्याल. आम्ही त्यांना बोललोय काका साहेब येत्याल. हा, त्यांना बोलून घ्या. आणि त्यांचा काय विचार आहे, कारण लग्नाची कामगिरी मी त्यांना सोपवली होती. आत्ताच्या आत्ता ते येतीलच बघा, ते आमच्या आधी आलेच बघा. अहो काका साहेब हो. महाराजाच्या चरित्रीवर मानाचा मुद्रा. आशीर्वाद असो. मूर्खा तू आम्हाला आशीर्वाद देणारा कोण? म्हणजे माझा आशीर्वाद चालत नाही. अजिबात नाही. हो. तुझा मुद्दा काय, उद्यापर्यंत चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. कुशाल म्हणतोय तुमचा आशीर्वाद बघा बघा. अरे तुझा आशीर्वाद आम्हाला चालतो का? माझा आशीर्वाद चालत नाही. चालत नाही. एवढा चालत नाही. अजिबात नाही. एवढं अजिबात नाही. खरंच नाही. अजिबात नाही. एवढे सदर चालत आहे. अरे कसलाच चालत नाही. कसं आहे काका साहेब, आमचं बी तेवढं नाही. बोल ना. माझा आशीर्वाद तुम्हाला चालत नाही. अजिबात नाही. एक काम करा, काय करू माझी मला परत द्या. मग घे परत. मिळाला का महाराज? बोलवण्याचं कारण तुम्हाला तर माहिती आहे की लहान असताना ही पोरं लहान असताना त्यांची आई स्वर्गवासी झाली होय आहे का नाही. त्याचा सांभाळ आपण कशा प्रकारे केला हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. अगदी बरोबर आहे. कारण सुरुवातीपासून तुम्ही दिवाणजीचं काम करत आला इमानदारीने, होय आहे का नाही. त्याच्यामुळं तुमच्या वर ही जबाबदारी लागण्याची मी सोपवली होती. त्याचं काय केलं महाराज? अगदी बरोबर आहे तुमचं. काका साहेब कसं आहे, एकदा मुलगी लहानाची मोठी जर झाली, हा काय मुलगी जर लहानाची जर मोठी झाली, बापाच्या डोक्याला फार पुच्छाला भासतो. काय बोलतोस महाराज? तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5 जिल्हे मी पडते घातले, परंतु सुशीलाच्या लग्नामध्ये विघ्न येणार आहे आणि सुशीलेच तिच्या फार मोठ्या लग्नामध्ये विघ्नाची बातमी कळाली आहे. आपण पंचांगण काय पाहिलं? मुलीचं लग्न थाटामाटात होणार आहे. मुलीच्या लग्नात काय विघ्न येणार नाही. आणि काकासाहेब काय सांगतात? काय सांगते? आणि तुम्ही कुणाचं पंचांगण पाहिलं? आणि तुम्ही कोणाचं पाहिलं? आम्ही कोल्हापूरचे सुप्रसिद्ध दाते यांचं आम्ही पंचांगण पाहिलेलं आहे. आमचा जरा फॉल्ट झाला. मी जी पंचांगण जी पाहिलं ह्याच्या म्हातारीचं होतं. ह्याच्या म्हातारीचं ते किती सालचं होतं? आणि तुमचं कितीच होतं? अरे 2026 मधलं. म्हणजे आत्ताच की चालू. मग ह्याला मी म्हणतोय की 2002 मधलेच होतं आमचं. 2002 मध्ये ह्याला मी सांगतोय की बाबा आता चालणार नाही. म्हणतोय राजवाडा अख्खा पेटवून देईन माझं नाही जर ऐकलं तर. बघा म्हणजे राजवाडा अख्खा आमचा तो पेटवला. काय करतोस तू? हा? काय करतोय? अरे हे पंचांगण चालतं का? नाही चालत. अजिबात नाही नाही चालत. चालत. नाही चालत. कधी का बाबा तुमचं असं म्हणणं आहे की सुशिलेच्या लग्नामध्ये विघ्न येणार आहे. म्हणजे मंगल आहे. एखादं स्थळ जर हुका चुकून जर झालं तर त्या लग्नामध्ये विघ्न येणार आहे. अहो ह्याच्यात काहीतरी उपाय करा. आता याचं काही मंगल अडचण येत असेल. मी काय म्हणतोय, आपला विचार घेण्यापेक्षा
आपल्या बोलण्यापेक्षा सुशीलाताई सुधाकर दादा आज शाळेला आहे सुट्टी, आज आहे रविवार, कॉलेज आहेत बंद, बरोबर आहे का? मग सुशीलाताई सुधाकर दादाला बोलवून घ्या, त्यांचा विचार करा. त्यांचा विचार घेतला पाहिजे. बोलू का? हा हा, मी मारतो की बरं मार. अहो सुशीला दादा मग सुधाकर ताई लवकर या. मूर्ख संडाल, तू व्यवस्थित आवाज दे. मी आवाज देऊ का? हो. अहो सुधाकर दादा, सुशीलाताई, या या आपल्याला बागेत फिरायला जायचं. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्याच्या पंथात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या बाबांचा आशीर्वाद असतो. आशीर्वाद आहे बाळांनो. बाबा बरं तुमचं शिक्षण कसं काय चाललंय? बाबा पण मला काय म्हणायचंय, तुमचा दररोज चेहरा गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसतो, पण आज एवढा नाराज का बरं? बाळांनो तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही लहान असताना तुमची आई स्वर्गवासी झाली, होय बाबा, तेव्हापासून तर हाताच्या फोडावर तुमचा सांभाळ केला. होय बाबा, बरोबर तुम्हाला आहे. आई हे तुम्हाला आठवून दिलं नाही, तुमचं शिक्षणही पूर्ण केलं. तुझा उद्या काय, त्यांचा उद्या काय, उद्या म्हणे चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. काय बोलला काय तू? हो बोलला ती बोलला, नाही ती बोलला, तुमच्या तोंडा बोलला. अरे काय बोलला? कुशाल म्हणतोय सुशीलाताई किती मोठ्या झाल्या. तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? अरे तुझा उद्या काय, त्यांचा उद्या काय, उद्या पण चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. नालायक माझा म्हणे काय, सुशीलाताई किती मोठ्या झाल्या. अरे नुसत्या मोठ्या नाही, खाऊन पिऊन म्हणजे मोठ्याच म्हशीचं खाल्ले. अरे बाबा त्यांचं खाणं म्हणजे तूप, दही, लोणी, बरोबर आहे का नाही? सगळं त्यांचं काय असलं खाणं आणि तुझं खाणं. अरे बाबा राजांची मुलं, राजांची मुलं आहे. राजांची मुलं म्हणजे गुलाबाची फुलं, गुलाबाची मुलं. नालायक माणसा, अरे राजांची मुलं म्हणजे गुलाबाची फुलं. लेका तुझी मुलं ती कुत्र्याची पिल्लं, एकाला ना आंगड, एकाला ना तुपड, आणि त्यांची माप करतो. सर जायला बाबा आम्हाला बोलवायचं कारण काय? कारण म्हणजे तुमच्या लग्नाचा विचार करायचा आहे. दिवाणजीला सांगितलं की ह्या दोघांसाठी स्थळ बघा. तुमचं एकदा लग्न झालं, मी माझी मारायला मोकळा झालो, कारण तुमच्या लग्नाचीच मला मोठी चिंता आहे. बाबा माझं तर म्हणणं काय आहे, हा माझ्या अगोदर माझ्या ताईचं लग्न करा. एकदा का ताईचं लग्न झालं, मी सुद्धा माझ्या शिक्षणासाठी मोकळा झालो. हा म्हणजे तुझं थोडंसं शिक्षण अपुरं राहिलेलं आहे. होय की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तू लग्न करणार. होय म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की अगोदर सुशीलाचं लग्न करायचं. होय बरोबर आहे. हो मुलीचे अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं, आहे का नाही? होय बाबा. त्याला एकदा त्याला गेला की हा. कधी जोडत नाही. म्हणून आपण सुशीलाच्याच लग्नाचा आधी विचार करूया. आधी माझ्या मनातला बोलला. हा आणि बाबा माझं एक म्हणणं आहे, हा. आज रविवार शाळेला सुट्टी, सुट्टी आहे, मी आणि ताई म्हणलं बागेतून फिरून यावं. काय हरकत नाही. आज रविवार सुट्टी आहे, हा पण लांब जाऊ नका. ही आपली समोरची बगीचा आहे, हा त्या बगीच्यात फिरून ताबडतोब घरी या. वाघ, शिंह, हातीची भीती आहे. बर मला काय म्हणायचंय? हा. चला मागं. सुधाकर दादा, हा. आता तुम्ही बागेत फिरायला चाललाय तर मी तुम्हाला सांगतो काय? आपल्या बागेत फिरायला जावा. हा. त्याचं काय आम्हाला काय अडचण हा. नाही, पण आपल्या बागेत सुद्धा मोठं प्राणी आहेत. कोणते कोणते? तुम्हाला माहिती नाही? नाही. मी सांगतो. हा. लहान लहान हत्ती, हा. मोठे मोठे ससे. अरे छोटे छोटे ससे आणि लहान लहान हत्ती ना आला एक माझा. आणि त्याचं बी बरोबर आहे बरं का. कसं आहे का, कसं आहे बिगड्या? हो त्याचं बी बरोबर आहे. अरे सकाळी मी आपल्या परिचय आहे का ना, ते आपलं काय ती हा तेच ते जंगल जंगल जंगल, हा म्हणजे बागत जायच्या आधी लागतं ते जंगल. हो रे. मग मी गेलो तिथं हा काय सकाळी म्हणजे संडासला गेलास? संडासला गेल्याच्या नंतर ना मी असा का इथं बसलो. हो बसल्याच्या नंतर ना माझ्या समोर ना हळू 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 राव हांडगा चालला. हांडगा काय झालं? हांडगा. आणि तो काय करतोय, तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय, आणि हांडगा राव माझ्या जेवण टाकले. हांडगा. ती तुम्हाला प्राणी माहितीये का?
चावणारा चावणारा प्राणी लगेच चावतो अहो कुठला माहितीये का असला जी मोठा आहे तो प्राणी त्या लांडगेपेक्षा बी बेकार आहे. अरे कुठला प्राणी आलाय? इयो, काय? इयो. अरे सिंहमन. बाबा आम्ही येऊ का म्हटलं तुम्ही जावा बगीच्यात फिरून या आणि ताबडतोब लवकर घरी या म्हणजे आमच्या जीवाला काळजी लागते कसलं तुमच्या बरोबर संडल मंडळी येतील. ठीक आहे येतो आम्ही. तुम्ही इकडे या ती काय करत्या ती जात्या अरे बाबा इकडे या. तुम्ही एक काम करा तुमची देवपूजा झाली का सगळं? आता मी देवपूजा करतो आणि देवपूजा करा फराळ करू. निवांत देवपूजा करा. आज तुमचा उपवास आहे हो बरोबर आहे. जावा तुम्ही जावा आम्ही सगळं बघतो बरोबर आहे का नाही? संडाल बंडल इकडे बंडल आज तुझी दुटी कुठं दिवडीचा नाका बिवडीचा दिवडीचा नाका. बिवडीचा नाका अरे दिवडीचा नाका. बिवडीचा नाका. जा जाऊ नाही लगेच आता लगेच ताबडतोब जा सरळ जा जा. पडली काय पडली उलटा अरे काय पडली? उलटा ए दुंडा बरं का पडली म्हणजे तुला. अरे काय पडली ओ तुझा बघा सापडली का बघा 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 ए काय पडले? माझी गोटी पडली हो. भेटली का? तिथं होती वर सारखली होती साखळी हो. चल नेट कुठं देवडीचा नेट जाऊ का नेट चाललो की. अरे नेट कुठं जायचं दिवडीचा नाका. जाऊ का मग हो अरे जा खरा जाऊ होय. इकडे गेला का? संडल इकडे आ. तुन आणून देऊ का? तुंतुन आम्ही तर तुला तुंतुन वाजवणार दिसतो का? तुम्ही असं करताय म्हणून म्हणलं. अरे इकडे म्हणलं तुला हा. तुझी दुटी तुम्ही जिथं सांगाल तिथं लाल बगीचा. लाल बगीच्यात हा 5 मिनिटात जातो. लगेच जाऊ का? नेट हो जोपर्यंत ही दोन कावळीची पिल्लं या कारभारामध्ये आहेत तोपर्यंत मला कुठली हालचाल नाही करता येत. पण हो प्रत्येकाला आपापल्या मार्गाने लावलेला आहे. सुशीला आणि बाळराजे बगीच्यामध्ये गेलेले आहेत. ताबडतोब त्यांच्या पाठीमागे जातो आणि सुशीलाला प्रेमाची मागणी घालतो. जर ती माझ्या प्रेमाला कबूल झाली तर ठीक आणि नाही माझ्या प्रेमाला कबूल झाली तर तिच्याबरोबर जोडी करतो. बस एवढंच डोक्यात. एवढं हसायला काय झालं? आणि तुम्ही इथं किती वेळा झालं? जवळ 10 मिनिटं झाले की. 10 मिनिटं? हो पहिलं 10 मिनिटं झालं तुम्ही इथं? हा म्हणजे आम्ही जे काय बोललो ते सर्व तुम्ही ऐकलं? शब्द ना शब्द शब्द ऐकला. हा काय बोललो आम्ही? हा तुम्ही नाही का म्हणला वाड्यामध्ये 2 नौकर आहेत. वाड्यामध्ये 2 नौकर आहेत त्यांना अन्नदान केलं पाहिजे दररोज कपडा पुरवला पाहिजे हेच तुम्ही बोललाय बाकी काय बोललाय हो. म्हणजे आम्ही जे काय बोललो यांना काय अंगठा कळला का? जोडीदार आणि ह्याला जे आपण जे सांगितलं ह्याला काय घंटा सांगितलाय का? घंट्याची काय भानगड आहे? अहो विषय काय झाला सकाळी शनिवार होता. हा शनिवार मारुतीचं मंदिर आपल्या समोरच होतं. बरोबर. तर मारुतीच्या मंदिरात ह्यो काय केलं देवा दर्शन करताना म्हणजे जाताना देखील घंटा वाजवला नाही. देव दर्शन केलं येताना सुद्धा घंटा वाजवला नाही. आणि हे म्हणतोय मी घंटा वाजवला तर मला घंटा वाजवला नाही की मला पाषाणाची मूर्ती मला बोललीच नाही. मूर्ख कुठला? हा अरे पाषाणाची मूर्ती कशी बोलणार आहे ती? तुम्हाला कसं काय माहिती? अरे दगडाचं पाषाण आहे ते. तुम्हाला कसं काय माहिती? अरे आम्ही 24 वर्ष झालं हनुमानाच्या मंदिरात जातो. जाताना सुद्धा घंटा वाजवतो येताना सुद्धा घंटा वाजवतो. मग ही तुमच्या दारात चुकते. काय नाही तुम्ही काय करता
जाताना देखील घंटा वाजवता हो. देवदर्शन करता देवदर्शन केल्याच्या नंतर येताना देखील घंटा वाजवतो अगदी बरोबर. पण देवळात बसलेला मारुती काय म्हणतो माहितीये का? आले जा, आला तरी घंट्या मारी, गेला तरी घंट्या मारी. ठीक आहे, ताबडतोब केलं पाहिजे आणि सुशीलाला प्रेमाची मागणी घातली पाहिजे. येतो म्हणलं मंडळी. कसं वाटलं तुम्हाला माझं डोकं? डोकं कसं वाटलं? अरे डोकं 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 नाही, डोकं 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 खोकं तर खो. चावलात. हा 12च्या अवलाद. मग हा अरे बाबा, तुला काय माहितीये का? काय? मी राजवाड्यात तुझ्या आधीपासून मी आहे. हो लहानाच्या मोठं दोन्ही मुलांना हेल्ल केलं, हो प्रेमाचा संवाद दिला दिला. आणि आता काय म्हणतोय? मुलगी उपर झाली. म्हणतोय सुशीला माझ्या डोळ्यात आली, हा तिला प्रेमाची मागणी घालतो घालतो. आणि नाही तर प्रेमाला कबूल जर झाली झाली. तर तिच्या बळजबरी करतो. पण त्याला कुठं माहितीये? त्याला कुठं माहिती आहे ह्या वाड्यात 2 कावळ्याची पिल्लं आहेत. हो ती माहिती काय काय करतोय, कुठं कुठं करतोय. कसं कसं करतो? सख्या डोळ्याने बघणार आणि तुझ्या आईला नामा गोष्टूच लावणार. हो तुला सांगतोय काय? एक काम कर, काय करू? तू दरबार समज. सांभाळला काय कर? सांभाळला. आणि जर दारू जुगार हा. आणि जर सिगरेट बिगरेट ओढून जर पडला नाही नाही तर सोड- तुला असा जे मारेल. सोडून दिली. हो सोडून द्यायचं. हा. हो तुला सांगतो तू दरबार बघायचा. हो मी काय करतो? काय? बगीच्यात जातो. बर तसं जर मला जर काय वाटलं वाटलं. त्याच्या आईचं टाळांगच पळून आणतो. हो हा डोळ्यात तेल. दुखला तू आता. पुन्हा तू आता नालायक माझा जळून मरशील की गिदडा नालायका. मग हेडशॉट असतो डोक्यात डायरेक्ट. काय चुकलं? चुकलं की मारतो. काय चुकलं? नाही सांगतोय. काय चुकलं? मानव बसला तुझ्या ऐक हा. वाडा समोर मी डायरेक्ट जातो. काय आता हुशार हो पशा. आता कोणी काय न्या काय नेऊ नका म्हण. नेऊ नका. चल लवकर. जावा. आता हे तर गेला लालबागी त्यांच्या माग. आता मला दरबार सांभाळायचा आहे. आपण इथं गस्त घातली पाहिजे. हुशार हो पशार. आता कोणी काय नेऊ नका. आई मागे काढू आपण. बाग तर खूप छान आहे दादा. हो खूपच सुंदर आहे. दादा हा? हे फुल कोणतं आहे? हे गुलाबाचं आहे, हे फुल हे मोगऱ्याचं आहे, आणि हे फुल हे बसलेलं जास्वंदीचं दिसते. बेटा. हा दादा चल जरा बागेत फिरू आपण. चल. दादा बोल ना ताई. बागेत फिरून फिरून मला खूप कंटाळा आलाय. जरा पाणी आणतोस का? म्हणजे तुला ताण लागली काय फिरून ताण लागली. फिरून? अच्छा ठीक आहे, तोपर्यंत या बाकडा बसून घे, मी लगेच पाणी घेऊन आलो. बर बर. टुकुर टुकुर देखते हो क्या, टुकुर टुकुर देखते हो क्या, तेरी चेहरा तेरा. पाहिलं माझ्या प्रेमाची वाट बघत कसं माझं प्रेमाचं पाखरू बसलंय. सुशीला, ए सुशीला. काका साहेब तुम्ही या ठिकाणी? होय सुशीला, हा कसा वाटला आपला बगीचा? खूपच छान आहे. कसा बनवला आपण हा बगीचा? अहो चांगला आहे. सुंदर. हो आवडले ना तुला? हो आवडलं ना. सुशीला, मला एक तुला बोलायचंय. काय बोलायचं? प्रेमाला नाती किती? म्हणजे
म्हणजेच नवरा आणि बायकोच. सुशिला, तुला डायरेक्ट मी सांगून टाकतो, सुशिला, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझं माझ्यावरती प्रेम आहे का? नीच नालायक बोकडाची अवलाद असं बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही? नीच लाज वाटतं? नीच नालायक बोकडाची अवलाद. सुशिला, तू मला नीच म्हणालीस, मला राग आला नाही. तू मला मूर्ख म्हणालीस, मला तुझा राग आला नाही. पण सुशिला, खरं सांगतो की खरोखरच आमचं तुमच्यावरती प्रेम आहे. आणि 12-24 वर्ष या राजवाडीमध्ये तुमच्या आम्ही काम करत आहोत, तर केवळ पैशासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी सुशिला, तुझ्यासाठी. काकासाहेब, तुम्हाला असं बोलताना लाज वाटली पाहिजे. आमच्याच उलट्या टाकल्या करता. सुशिला, बऱ्या गुमाने माझ्या प्रेमाला कबूल हो, अन्यथा मला तुझ्यावरती बळजबरी करावं लागेल. सुशिला, बऱ्या गुमाने माझ्या प्रेमाला कबूल हो. काकासाहेब, असं काय बोलू नका ना, असं काय करू नका. असं हो. म्हणजे तू माझ्या प्रेमाला कबूल नाहीस? मग ठीक आहे, पाहतो तुला आता कोण या ठिकाणी सोडवत ते. सुशिला, अगं ये सुशिला, ये माझ्या प्रेमाला. काकासाहेब, असं करू नका. बऱ्या गुणाने माझ्या प्रेमाला कबूल हो. अहो, काकासाहेब. सुशिला, ये सुशिला, ये. सुशिला, बऱ्या गुणाने माझ्या प्रेमाला कबूल हो. 1, 2, 3 म्हणता जर प्रेमाला नाही कबूल झाली, तर याच ठिकाणी तुझ्यावरती अत्याचार केला जाईल. 1, 2 आणि 3. नीच नालायक बोकडाची अवलाद आमचाच खातो आणि आमच्यावर लढतो. आजपर्यंत आम्ही आमच्या ताईला स्पर्श सुद्धा केला नाही. तुम्हाला आम्ही फक्त हात पकडतो. लाज वाटली पाहिजे तुला. बाळराजे, अहो एवढं भडकायला काय झालंय? आणि असं आम्ही केलं तरी काय? तुम्ही चक्क माझ्या ताईचा हात पकडला. म्हणजे चक्क आम्ही सुशिलाचा हात पकडला? होय, हे तुम्ही सत्या डोळ्याने पाहिलं? हो, मी माझ्या सख्या डोळ्याने पाहिले. सत्या डोळ्याने पाहिलं? होय, मग ठीक आहे बाळराजे, मी तुमच्या बहिणीचा कसा हात पकडला सुधाकर मला जरा सांगून देता? होय, सांगतो. तुम्ही या बाजूला उभा होता आणि माझी ताई त्या बाजूला उभी होती. आला आणि असा हात पकडला. अरे तुला लाज वाटली पाहिजे, लाज. आज चक्क तुझी बहीण आहे आणि त्या चक्क बगीच्यामध्ये येऊन तुम्ही दोघं जण नवरा बायको सारखं प्रेम करता. त्यांच्या वडिलांना म्हणजे राजांना तुम्ही फाशी ह्यांना देऊन राजांना जर सांगितलं असतं ही सख्खी दोघं भाऊ बहीण प्रेम करतात, नाशिवंत प्रेम करतात, हो. त्यांना विश्वास पटला असता का? सुंदर, हा, अगदी बरोबर आहे बरोबर आहे. की माझा त्यांना विश्वास पटला नसता. नसता. वेळेवरती आलाच, बरं झालं मी त्याला फाशी दिली नाही, नाहीतर मी फासावर त्याला टाकला असतो. आता संदल, हा मग काय करायचं तुझं नाही? एक काम करा, काय करायचं? तुम्ही थेट जावा, मी या दोघांना आणतो. आणि संदल, हा. याच्यामध्ये हा, सुशीलचे सगळे हे आहेत. त्या हिचं काही नाही, सुशिला ताईचं काय नाही, सुशीला साहित्य काही नाही, आणि सुधाकर जास्त आहे याच्यामध्ये. त्यांचं पहिल्यापासूनच काय नाही बघा, असं आहे का? सगळं. आणि मी म्हणलं तुमच्या संकट आलंय आणि मी माझ्या बहिणीला घेऊन येणार होतो. म्हणलं ना, लय भाले मूर्खा, मी राजवाड्यामध्ये जातो. तुम्ही ताबडतोब जावा, मी बघतो. ठीक आहे, हा, येऊ का मी? या. सुशीलाला काय करू नकोस. नाही काय तर तुम्ही जावा. हा, सुधाकरला डायरेक्ट 2-4 चापटी लाव, काही टेन्शन घेऊ नको. हा नव्हे त्याला, मार त्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बरोबरच करतो त्याला. टेन्शन घेऊ नका. मी जे बघितलंय ती सख्या डोळ्याने बघितलंय, मला सगळं माहितीये. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो, तुमच्या केसाला जरी धक्का तर ह्या फाकड्याच्या कॉलरला धक्का. तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रधानजी कसा करतोय, काय करतोय, ही सख्या डोळ्याने बघणार. आणि फाकड्या एकदा तुला काय ती इंगा धावणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या वाड्यामध्ये म्हणे नोकर मी फक्त एकटाच आहे. मी तुमचं खाल्लेलं आहे, त्या खाल्लेली जाण मला आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही माझ्याबरोबर चला.
तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही माझ्याबरोबर चला, मी सगळं बघतो. चला चला चला. मला का साहेब आले का हो ताबडतोब त्यांना बोलून घे. हसा संदाल, हसा महाराज, हसा. काय झालं एवढं? अहो हसा तुम्ही. पण एवढं हसायची चाललं काय? अरे हसण्यासारखं चाललंय. ज्या गोष्टीचा आम्ही विचार करत होतो हो म्हणजे डोक्यावरचं वजन आता आमच्या खांद्यावर आलं म्हणायचं. अहो तुमचं डोक्यावरचं वजन सर्व खांद्यावरती आलं. आपल्याला सुशीला ताईला वर टेकला. अहो म्हणजे तुम्ही वर पाहिलं एवढ्यातच एवढ्यात आय मी तर नाही होय. तू तर नाही का मूर्खा? राजांचा जावई होतोस का? म्हणजे पर राज्यातलं पुरी नसून हो. म्हणजे आपल्या जवळचा म्हणजे आपल्याच राज्यातला हो आपल्या एकदम जवळचा. म्हणजे असं आहे तरी वर कोण? तुम्हाला ऐकायचं त्या वराचं नाव? अहो माझं कान आतूर झाल्यावर त्या वराचं नाव आहे का? महाराज सुशीलाला वर पाहिलेला मी. तो म्हणजे कोण माहिती? आपले सुधाकर राजे दिवाजी. तुम्ही शिदीवर हात का सकाळ सकाळी लावून आलाय? महाराज. तुम्ही काय बोलता? तुम्हाला तरी कळतंय का? अहो त्याचं आम्हाला भान आहे. हा महाराज आज मी तुमच्या राजवाड्यामध्ये 12-24 वर्ष झालं काम करत आहोत. हो बरोबर आहे. कधी आमचे डोळे नजर अशी कधी पापी वासनांनी किंवा कुठल्या ह्याच्यात पडली का? आणि आजपर्यंत तुम्हाला आम्ही कुठली खोटी जबाबदारी सांगितली का? नाही. पण आज आम्ही सख्या डोळ्यांनी पाहिलं. म्हणजे हे दोघं बागेत फिरायला सुशीला आणि सुधाकर हा. हे दोघे बगीच्यामध्ये फिरायला गेले हा. आणि चक्क ऐकल्या अगोदर आम्ही मेल असतं तरी चाललं असतं. आज आमच्या मनाला किती दुःख झालं हे आम्हालाच ठाव आणि त्या परमेश्वराला माहिती आहे. मी काय बोलतोय? हा. आणलंय त्यांना. बाबांचा आशीर्वाद असतो. सुद्धा माझी इच्छा आहे. दिवाजी असाची माझ्या हातून एवढा मोठा गुन्हा काय झालेला आहे? अरे या दिवाणजीनी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले की तुम्ही बहीण भावनाचं नातं विसरून नवरा बायकोसारखं प्रेम करताय. अच्छा म्हणजे काकासाहेबांनी सगळं तुम्हाला सांगितलं आहे. हो आबासाहेब काकासाहेब खोटं बोलत आहे. अरे आम्ही खोटं बोलतो. आम्ही 24 वर्ष झाले या राज्यामध्ये काम करत आहोत आजपर्यंत. महाराज ठीक आहे हे आपल्याला सण होत नाही. तुमचं काम हे सगळं मी सोडून चाललो. दिवाजी असं करू नका. अहो कुणी जरी विश्वास नाही ठेवला तर माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे. ठीक आहे महाराज. वेळ विलंब न लावता डायरेक्ट या त्याला फाशी द्या. फाशी देऊन टाका. ताबडतोब तस्कर बनवा आणि या डायरेक्ट 1-2 मिनिटात याची जीभ बाहेर पडली पाहिजे. संडेल ताबडतोब जा तस्कर. तस्करला घेऊन ये आणि ह्या काट्याला 5 मिनिटाच्या आत माझ्या डोळ्यासमोर फाशी द्या. लगेच. तस्कर. तस्कर कुठे? तस्कर. तस्कर. टकलो गँग बोलून आण. तस्कर आले. तुम्हाला काय माहितीये का? काय हो? बाळ राजांनी चुकी केलेली आहे. हा त्यांना फाशी द्यायची आहे. बर बर. बरोबर आहे ना? हो. इकडे या. मी 1, 2, 3 म्हणलं की लगेच म्हणायचं. 1, 2, 3 म्हणा. कशी कोंबडी वाजती का? कुणाची वाजती का? कुणाला फाशी देत आहे? कुणाला फाशी देत आहे? कुणाला द्यायची आहे? अरे बाळराजांना फाशी द्या. बाळ. हो. ताबडतोब 1, 2, 3 म्हण. लगेच म्हण. लगेच म्हण. लगेच म्हण. एक, दोन, तीन. कसं काय आवाज आहे? आवाज कसं काय? कसं काय आवाज आहे? हो, आवाज कसं काय? कसं काय आवाज आहे? एक. माझा. हा
एक नंबर एक. कस का आवाज आहे हाय का नाही हाय का नाही आवाज हो. खरं आहे का नाही अरे मार ना. हाय की अरे मार ना आवाज. मारतो की. मार. आणि एक अरे सरळ 1 2 3 म्हण ना. दोनाचे गंध जिनवत तसं नाही. 1 2 3 डायरेक्ट डायरेक्ट ताबडतोब लगेच लगेच लगेच. लगेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तुला गाणं म्हणायला लावलं का? अरे 1 2 3 म्हण. आता तुम्ही सरळ म्हणला की 1 2 3 म्हणा म्हणून 1 2 3. असं म्हणाय तसं म्हणतो म्हणू का म्हण ना. म्हणतो की मग काय कमी. नाही मी तुमचा मुका घेतोय तेव्हा अरे तू 1 2 3 डायरेक्ट म्हण. डायरेक्ट म्हणतो डायरेक्ट डायरेक्ट म्हणतो डायरेक्ट मी डायरेक्ट म्हणतो आलं कावळ्याचं पिलं. तू का आलास? काय झालं काय तू फाशी का रोखलीस? अहो त्याचं कारण काय मी माळ्यामध्ये होतो तो माळ्यामध्ये चाललेलो माझं काम करत होतो काम करता करता मला आवाज आला आणि आवाज आला तर आला म्हणलं काय यांच्या संकट आलं आणि ती संकट जाऊ द्या यात्रा कमिटी कुणनं आणि त्या काकांकडून वयस्कर माणसांची करमणूक होण्यासाठी आणि असा तमाशा पुढे चालला पाहिजे ह्याच्यासाठी 501 रुपये भेटलेला आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हो बरोबर आहे मला वाटलं काहीतरी संकट चालू आहे. हा काय झालं अरे काय? फाशी रोखवण्याचं कारण. कारण काय काय झालं काय अरे झालं काय म्हणजे तुला माहित नाही का? आता मला काय माहिती हे चक्क बालराजा आणि सुशीला आणि सुधाकर हे दोघं चक्क म्हणजे बहीण भाऊ नसून चक्क नवरा बायकोचं प्रेम बगीच्यामध्ये करतात. कोण? अरे सुधाकर आणि सुशीला. ए नालायका सरका हो तुम्ही सरका ए नालायका अरे तुला बहीणच होती का नालायका तुला बहीण होती का जाऊ द्या ती जाऊ द्या ती सोडा हा तुला बहीण होती का सरका इकडे या. इकडे असं कोण म्हणतंय ही दोघं प्रेम करतात कोण? अरे दुसरा तिसरा कोणी आहे हा. ही दिवाळीने चक्क त्यांच्या डोळ्याने पाहिलं आहे मला सांगा फिर्या त्याची साक्षात पुरावा चालते का नाही चालत नाही तर चालते. चालते का नाही? मंडळीला विचारा चालते का नाही? हो का मागणं हात बघा हात चालते का नाही? नाही 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 चालते. मला तुम्ही सांगा तुम्ही एकटेच म्हणताय चालते चालते पण ही बसलेली सगळी तुमच्या इची नवरं काय म्हणतात बघा की नाही ए! हो का चालते. एक नवऱ्याचा हात उठला का दुसरे हो का तिसऱ्या ए, दुर्गा! चालते. इतकं नवरं इतकं नवरं महाराज मला सांगा फिरे त्याची साक्षात पुरावा जर चालत जर असली हा काकासाहेब 12-24 वर्षे आपल्या दरबारात काम करताय आणि मी लयतली लय एक 10 वर्ष तरी मी काम करतोय 10 वर्ष झाले वाड्यामध्ये 10 वर्ष तरी काम करतोय बरोबर आहे मग माझी देखील फिरत आहे तुमच्या आहे की माझी देखील फिरत आहे काय फिरत आहे की काकासाहेबाचं आणि काकासाहेबाच्या आईचं लपड आहे त्यांना ते फाशी मूर्खा. अरे तुला अखिलीचा भाग आहे का? हा? अरे आमच्या आम्हाला कळत नाही का? काय म्हणला अरे आमच्या आम्हाला कळत नाही का? मग मला मंडळी सांगा तुमची आई तुम्हाला कळते मंडळी ह्याची आई ह्याला कळत असेल